श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा वेद भविष्याच्या ह्या चॅनलवर. भारतीय संस्कृतीत आणि दैनंदिन जीवनामध्ये राशी भविष्याला एक महत्त्वाचे स्थान आहे. दिवसभर घडणाऱ्या घटना, आपले निर्णय आणि आयुष्यातील चढउतार यांची एक अंदाजित दिशा राशी भविष्य दाखवते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे आणि नक्षत्रांचे स्थान रोज बदलत असते, ज्याचा थेट परिणाम आपल्या राशीवर आणि पर्यायाने आपल्या दिवसावर होतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय सुरू होत आहे. नोव्हेंबर 2025 हा केवळ आणखी एक महिना नाही, तर नशीब नव्याने लिहिणारा महिना आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या, ज्या आशा मंदावल्या होत्या, त्या आता पुन्हा प्रज्वलित होणार आहेत. शनी तुमचा अधिपती स्वतःच्या राशी स्थिर बदलाय तुमच्या कष्टांना, तुमच्या प्रतीक्षेला फळ देण्याची सज्ज आहे. ज्या गोष्टी तुम्ही मेहनतीने न थकता साध्य करण्याचा प्रयत्न करत होतात, त्या आता हातच्या अंतरावर आहेत. गुरु पंचम भावात बसून तुमचं भाग्य आणि बुद्धी दोन्ही तेजस्वी करत आहे. शुक्र दशम भावातून करिअरच्या आकाशात प्रकाश पसरवत आहे आणि मंडळ सप्तम भावामध्ये तुमच्या नात्यामध्ये एक नवा जोश, नवा संघर्ष आणि नव्या सुरुवातीचा चांगला देत आहे. मित्रांनो, ह्या महिन्यात काही दारे बंद होतील, पण त्याच वेळी काही दारे दैवी हातानेही उघडतील. नशिबातलं ओझं हलकं होईल, कष्टाचं सोनं बनेल आणि जिथे तुमचं नशीब थांबलं होतं तिथूनच ते दहावत सुटेल. कारण नोव्हेंबरचा हा महिना आहे कुंभ राशीचा पुनर्जन्माचा काळ. आर्थिक क्षेत्रात क्रांती, करिअरमध्ये स्थैर्य, प्रेमात भावनांचं उधाण आणि आरोग्यात नवीन ऊर्जा, सगळं काही या महिन्यात शक्य आहे. म्हणून तयार राहा. नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कुंभ राशीवाल्यांनो अनुभवायला मिळणार आहे भाग्य, कर्म आणि प्रेमाचा महायोग, शनीचा आशीर्वाद, गुरुची बुद्धी आणि शुक्राचं तेज, हे 3 ग्रह मिळून तुमचं भविष्य नव्याने लिहिणार आहेत. म्हणून चला पाहूया 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत या काळात शुभ कुंभ राशीचे संपूर्ण भविष्य. आर्थिक, करिअर, प्रेम, विवाह, शिक्षण आणि आरोग्याच्या तक्रारी. एक आर्थिक भविष्य, फायनान्स. कुंभ राशीच्या मित्रांना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच धनयोगाचा तारा तेजाने चमकतील. गेल्या काही महिन्यापासून आर्थिक बाबतीत जे थांबलं होतं ते आता वेगाने पुढे सरकणार आहे. सूर्य आणि बुध नवभावात एकत्र येत असल्याने भाग्य, परदेशी व्यवहार आणि नव्या उत्पन्नाच्या संधीमध्ये झपाट्याने वाढणार आहे. ऑनलाईन कामं, डिजिटल बिझनेस, फायनान्स प्रोजेक्ट यातून अचानक पैसा येऊ शकतो. 12 नोव्हेंबर नंतर शुक्र दशम भावात प्रवेश करणार. करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्याचा दरवाजा उघडतो. नोकरीत बोनस मिळू शकतो. व्यवसायात नफ्याची लाट येईल आणि जे पैसे अडकले होते ते परत येण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक धनलाभ होईल. पैसे मिळण्याचे अनेक दरवाजे उघडे होतील. शनी तुमच्या राशीत असल्याने प्रत्येक कष्टाचं फळ नक्की मिळणार आहे. तुमची शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिकपणा याच गोष्टी तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण होणार आहे. पण लक्षात ठेवा, 14 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान राहू आर्थिक गोंधळ निर्माण करू शकतो. त्या काळात मोठ्या गुंतवणुकीपासून आणि कर्ज व्यवहारापासून दूर राहा. पैशाचा मोठा व्यवहार करण्यापासूनही दूर राहा. लहानपण, खात्रीशीर कमाईकडे लक्ष द्या. आणि सर्वात खास म्हणजे 8, 15 आणि 24 नोव्हेंबर हे सुवर्ण दिवस आहेत. या दिवशी जर तुम्ही नवे प्रोजेक्ट, व्यवसाय आणि इन्कम स्रोत सुरू केला तर पुढील वर्षभर तुम्हाला नफा होईल. या तारखा तुमच्यासाठी खूप भाग्यवान आहेत. महिन्यात तुमचं भाग्य आर्थिकदृष्ट्या उघडतंय. फक्त एकच लक्षात ठेवा, मेहनत करा, संयम ठेवा आणि प्रत्येक पैशाकडे श्रद्धेने पहा. शनी तुमच्या बाजूने आहे. आता तुमचा काळ सुरू झालेला आहे. कुंभ राशी 2025 करिअर आणि व्यवसाय भविष्य. कुंभ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर 2025 तुमच्या करिअरच्या दिशेने मोठा बदल घडवणार आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही शांतपणे काम करत होतात. कधी कधी वाटत होतं, म्हणजे मी इतकी मेहनत करतोय पण परिणाम का दिसत नाही, मला मेहनतीचे फळ मिळत नाही, असे विचार मनामध्ये घर करत होते. पण आता काळ बदलतोय. शुक्र दशम भावात प्रवेश करतोय आणि त्या क्षणी तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमचा प्रभाव क्षेत्र सर्वत्र झळकू लागलं. वरिष्ठ अधिकारी, बॉस किंवा ग्राहक आता तुमची दखल घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी 10 ते 22 नोव्हेंबर
हा उघडीस येणारा काळ आहे. प्रमोशन, नवा भाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. नवविभाग किंवा दुसऱ्या कंपनीकडून ऑफरही मिळणार. नवीन संधी, दुसऱ्या कंपन्यांमध्ये नवीन मोठ्या पदाची नोकरीही तुम्हाला मिळू शकते. व्यावसायिकांसाठी मंगळ सप्तम भावात असल्याने नवे कॉन्ट्रॅक्ट आणि मोठे ग्राहक मिळतील. पण पर्यटनशिपमध्ये थोडा तणाव राहू शकतो. संवाद ठेवा आणि निर्णय स्वतःचा प्रचंड नफा मिळेल. या काळामध्ये पार्टनरशिपबरोबर चांगले संवाद ठेवा. जे लोक फायनान्स, डिजिटल मार्केटिंग, IT शिक्षण, लेखन किंवा आरोग्य क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी नोव्हेंबरचा महिना सोन्याचा काळ ठरेल. या महिन्यात तुम्ही जे काही सुरू कराल त्याचा परिणाम पुढील 3 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणूनच घाबरू नका. प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घ्या. पण लक्षात ठेवा, शनी मेहनतीने सोनं बनवतो आणि नोव्हेंबर महिना तुमचे जाहीर यश करणार आहे. कुंभ राशी, तुमच्या करिअरचा आकाश आता उतरायला तयार आहे. लक्षात ठेवा, मंगळाच्या प्रभावाने राग, अहंकार आणि छोट्या गोष्टींचा गैरसमज होऊ शकतो. म्हणूनच थोडं थांबा, ऐका आणि प्रेमाने प्रतिसाद द्या. 9, 11 आणि 27 नोव्हेंबर हे तुमच्यासाठी विशेष दिवस आहेत. रोमॅन्टिक भेटी, प्रस्ताव किंवा भावनिक संवाद यासाठी अतिशय शुभ. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते म्हणजे समजूत, संयम आणि विश्वास. या महिन्यात विश्व तुम्हाला सांगते की ज्यांना खरंच तुमचं मन जपायचं आहे त्यांना ओळखा आणि जे तुम्हाला सोडून गेलेत त्यांना कृतज्ञतेने निरोप द्या. कुंभ राशी, नोव्हेंबर तुम्हाला शिकवणार आहे की प्रेमात जिंकणं म्हणजेच नेहमी सतर्क राहणं नाही, तर योग्य वेळी मनापासून माफ करणं हाच खरा विजय आहे. 4, विवाह आणि कौटुंबिक जीवन. कुंभ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमच्या घरगुती जीवनात शांती, एकजूट आणि नवसमान दिसून येईल. ज्या गोष्टी मागील महिन्यापासून ताणतणावात होत्या त्या आता हळूहळू सुधारू लागतील. शुक्राचा प्रभाव सप्तम भागावर पडत असल्याने पती पत्नीतील नातं अधिक मजबूत होईल. एकमेकांबद्दलची समज वाढेल आणि जे दुरावले होते त्यांना पुन्हा जवळ येण्याची संधी मिळेल. त्यांचं लग्न, बोलणं बराच काळ प्रलंबित होता त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. मंगळ आणि गुरूचा स्नेहयोग विवाहासाठी नवीन प्रस्ताव ठरवेल. साखरपुडे किंवा अचानक आलेला विवाह योग हा येऊ शकतो. कुटुंबात आनंदी प्रसंग, पूजा किंवा घरातल्या ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळण्याचा काळ आहे. वडिलांकडून आर्थिक मदत, आईच्या आरोग्यात सुधारणा असे सकारात्मक बदलही दिसतील. पण 16 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान कौटुंबिक मतभेद, भावनिक दुरावा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावेळी शब्दांपेक्षा शांतता अधिक महत्त्वाची ठरेल. घरात शांत राहा, कारण तुमच्या संयमाने वातावरण पुन्हा शांत होईल. 24 आणि 29 नोव्हेंबर हे कौटुंबिक शुभकार्य, भेटवस्तू किंवा घरात नव्या सदस्य येण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल दिवस आहेत. कुटुंब हेच तुमच्या खऱ्या अर्थाचं बळ आहे आणि या महिन्यात ते तुम्हाला प्रेम, आधार आणि नवी दिशा देणार आहेत. घरच्यांना वेळ द्या, त्यांच्या भावना समजा, कारण त्यांच्या प्रार्थनेत तुमचं नाव आहे. तेच तुमचं खरं भाग्य. आज आरोग्य आणि मनशांती. कुंभ राशीच्या मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यात तुमचं आरोग्य एका नवीन टप्प्यावर प्रवेश करणार आहे. गेल्या काही महिन्यापासून शरीर आणि मन दोन्हीही थकलेले वाटत होते, पण आता विश्व तुम्हाला आरोग्य आणि संतुलनाचा नवा आशीर्वाद देणार आहे. आरोग्यवर्धक योग, सकाळी लवकर उठून प्राणायाम किंवा अल्टरनेट ब्रेथिंग करा. त्याने तुमचं मन स्थिर होईल आणि शनीच्या दडपणातून मुक्ती मिळेल. आहाराच्या बाबतीत थंड पदार्थ, जास्त तेलकट अन्न आणि रात्री उशिरा खाणं टाळा. फळ, सूप आणि पाणी यांचे प्रमाण वाढवा, कारण शनी राशीत असताना शरीराला हलकेपणा आणि शुद्धता लागते. मनशांतीचा योग. ह्या महिन्यात एक छोटी सवय लावा. दररोज 5 मिनिटं फक्त स्वतःकडे पहा आणि डोळे मिटा. मनाला विचारा, मी खरंच शांत आहे का? एक क्षण तुमचं मन, विचार आणि आत्मा सुसंगत करतील. आरोग्यासाठी शुभ दिवस. 15 आणि 28 नोव्हेंबर या दिवशी सुरू केलेली आरोग्यविषयक सवय दीर्घकाळ टिकून राहील. या महिन्यात तुम्हाला तुमचं शरीर आणि शरीर म्हणजेच एक मंदिर आहे, त्याला जपा, कारण मन आणि शरीर दोन्हीही संतुलित असतील तर शनीचा आशीर्वाद
तुमचं संपूर्ण जीवन सुपूर्ण करेल. 6. शिक्षण, करिअर, दिशा आणि भाग्योदय. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना आणि करिअर घडवणाऱ्या मित्रांना नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी येतोय फक्त फोकस आणि आत्मविश्वासाचा हा महिना. गुरु पंचम भावावर वर दृष्टिक्षेप ठेवत असल्याने अभ्यासात सातत्य, स्मरणशक्ती वाढ आणि एकाग्रता मिळणार. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, प्रोजेक्ट आणि मुलाखतीसाठी हा काळ उत्तम आहे. ज्यांनी मागील काही महिन्यापासून मन लावून अभ्यास केला आहे त्यांना आता फळ मिळणार आहे आणि त्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल तुमचं प्रयत्नशील वृत्ती. हेच या महिन्यात तुमचं गुप्त शस्त्र आहे. पण लक्षात ठेवा, 14 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान राहूचा अल्पप्रभाव मन विचलित करणारं ठरू शकतं. त्या काळात सोशल मीडिया, नकारात्मक विचार किंवा इतरांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आता गुरु आणि शनीच्या युतीमुळे तुमच्या नशिबामध्ये चांगलेच बदल होणार आहेत. तुमचं नशीब अगदी सोन्याच्या पेनाने लिहिलं जाणार आहे. आता तुमच्यामध्ये चांगले असे परिवर्तन घडून येऊन मागे घडलेल्या गोष्टींचा विचार न करता पुढे जाणं हेच तुमच्यासाठी योग्य आहे. आता तुम्हाला चांगलेच फळ मिळणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तसेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. श्री स्वामी समर्थ.